आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच भागातील छोट्या मोठ्या गावांना शेती पिण्याच्या पाण्यासाठी वरदायिनी ठरलेल्या येरळा धरणात आज मितीला 30 ते 33% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। मार्च, एप्रिल, मे महिना संपत आला तरी अद्याप उन्हाळी पावसाचा पत्ता नसल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली। विहिरी, तलाव, जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे। येरळा धरण भागातील छोट्या मोठ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी 6 महिन्याकरिता 13.5% पाण्याचा मृत साठा ठेवण्यात येणार असल्याची माहिती शुभांगी पाटील, उपविभागीय अधिकारी मध्यम प्रकल्प सिंचन उपविभाग वडूज यांनी दिली आहे। अशा तऱ्हेने मंडळी येरळा धरणातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत चालल्याचे दिसून येत आहे आणि उन्हाळी पावसाची वाट पाहत आहेत। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आपण आलो होत आता येरळा धरण डॅमवरती। आपण पाहताय हा एप्रिल संपला आणि आता हा मे संपत आलेला आहे। एक 10-12 दिवसात मे महिना संपेल, पावसाचा अजून पत्ता नाही। तर आपण पाहताय येरळा धरणात सध्या 30 ते 33% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि पिण्यासाठी मृत साठा 13.13 असा ठेवला जातो। पिण्यासाठी 6 महिने असं वरिष्ठाकडून माहिती मिळत आहे। तर आता आपण पाहताय येरळा धरणात सध्या 33% पाणीसाठा राहिलेला आहे। उन्हाळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे एक 2 ते 3 पाऊस चांगले व्हायला पाहिजेत, परंतु झाले नाहीत। तर आपण पाहताय मृत साठा 13.13 मृत साठा ठेवला जातो। 6 महिन्या पिण्याचं नियोजन केलं तर 6 महिन्यासाठी। तर अशा तऱ्हेने पावसाची अत्यंत आता गरज आहे आणि एक 2-3 पाऊस जर चांगले झाले तर येरळेत पाणीसाठा वाढू शकतो। नदीला, ओढ्याला पूर आल्यानंतर मागच्या वर्षी तुफान पाऊस झाला होता। पावसाने शेतकऱ्यांना हैराण करून सोडलं होतं। पेरण्या बी मागास झाल्या होत्या। तर आता आपण पाहताय येरळेत 33% सध्या पाणीसाठा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।